माझ्या संबंधाने जो मजकूर पुस्तकामध्ये आला तर ते कारण झालं. त्याचं कारण असं झालं की घनश्याम तळवटकर नावाचे ग्रंथकी सोसायटीचे सेक्रेटरी होते. त्यांनी कांशीराम साहेबांना एक प्रश्न विचारला, तुम्ही एवढे बुद्धिमान एवढं सगळं करता, तुमच्याकडं दुसरे इंटेलिजंट माणसं नाहीत का? कुणीच नाहीत. कांशीराम साहेब म्हटले, बरोबर आहे, नाही, माझ्याकडे इंटेलिजंट माणसं नाही, पण माझ्याकडं प्रामाणिक माणसं आहेत. इंटेलिजंट माणसं धोका देऊ शकतात, प्रामाणिक माणसं धोका देणार नाही. कारण झालं म्हणजे माझा संबंधाला मजकूर देण्याचं एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेना वगैरे जे काय म्हणतात ना, तर म्हणजे अनेक गोष्टी बोललो असतो, पण वेळ नसल्यामुळं शिवसेना का निर्माण झाली त्याचं कारण झालं. साऊथ मध्ये दक्षिण पेरियार रामस्वामी नाईकांची जी चळवळ झाली, त्या चळवळीनं सगळ्या ब्राह्मण लोकांना आकलून दिलं. ते सगळे ब्राह्मण आले महाराष्ट्रात, यशवंतराव चव्हाण नाईकांना आश्रय दिला. आता त्याचा भाऊ करून मार्केट मध्ये बघा हे सगळे कसे साऊथ इंडियन लोक सगळीकडे पसरलेले आहेत बघा, असं सगळं सांगितलं. अनेक लोकांना आपल्या बाजूला बोलून साऊथ इंडियन लोक जे होते ते काय हिंदू नव्हते, ते काय दुसरे कोणी नव्हते, हिंदूच होते. आता तुमचा हिंदुत्व आला तो कशासाठी? त्या ब्राह्मणांच्या मुळे जो हिंदुत्वात त्या ठिकाणी साऊथ मध्ये कमकुवत झाला होता, तो बळकट करण्यासाठी या ठिकाणी शिवसेना साऊथ इंडियन लोकांच्या विरुद्ध वापरून, त्यांच्या विरुद्ध वापरून शिवसेना हिंदुत्वात बळकट करण्यासाठी निर्माण झाली. तिथं वीक झाली म्हणून इथं म्हणजे मजबूत करण्याचा प्रश्न आता असो. अधिक स्पष्टीकरण केलं असतं पण आपण वेळ नाही. दुसरी गोष्ट अशी आहे एक गोष्ट 20 वर्षांनी हे पुस्तक पुन्हा छापलं. अशी महत्वाची घटना आहे. एक पिढी संपूर्ण गेली, त्या पिढीला मागल्या पिढीने काय केलं काय माहिती. कमीत कमी त्यासाठी तरी ते पुस्तक लोकांनी घ्यावं आणि मागल्या 20 पिढीने काय केलं. हल्ली काय झालं, जे कोणी काय करत नाही ते म्हातारे झाले की म्हणतात तरुण पिढीवर सगळा भारतापर्यंत त्यांनी काही केलेलं नसतं, तरुण कोणात काही केलेलं नसतं. मात्र म्हातारे झाले की म्हणायचं सगळा भाग जो आहे चळवळीचा तरुणांनी आता उचलला पाहिजे. हा एक म्हणजे सगळं मोठा विचित्र प्रकार मला बघायला मिळतो. काही करत नाही तरुण कोण. म्हातारे झाले की मग त्यांना हे सुचते की आता तरुणांनी काम केलं पाहिजे. कमाल हे एक मला या ठिकाणी दिसतो नसतो. दुसरा एक मुळात एकच गोष्ट सांगतो. बाबासाहेबांनी ही गोष्ट सांगितली की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणवाद यांचा संघर्ष म्हणजे भारतीय इतिहास आहे. भारतीय इतिहास काय? हा बौद्ध मत आणि ब्राह्मण मत यांचा संघर्ष हाच भारतीय व्यवस्थेचा सगळा आजपर्यंत संघर्ष. आजही तो संघर्ष कायम आहे. आजही तो संघर्ष विसरता कामा नये. आज आणखी वेगळ्या जातीभेदाचे कंगोरे अधिक तीव्र होऊन आपल्या समोर आज उभे.
जात म्हटलं की सगळीकडे आज पेपरला बातमी आहे की बाबासाहेबांची जयंती साजरी केली म्हणून बहिष्कार टाकला गावाने, जयंती साजरी केली म्हणून, आणि त्याची दखल पोलीस घेत नाही. म्हणजे तीव्रता, जातीभेदाची तीव्रता आज कमी झाली अशा प्रकारचं जर कोणी म्हणत असेल तर मला असं वाटतं की तो वस्तुस्थितीचा पर्यास आहे. 20 वर्षापूर्वीची परिस्थिती, आजची परिस्थिती, 2500 वर्षापूर्वीची परिस्थिती, आजची परिस्थिती, किती बदल झालाय, किती बदल झालाय. ही व्यवस्था परिवर्तन झालेलं आहे काय. जर कोणी म्हणत असेल की आजची परिस्थिती वेगळी झाली, पूर्वीची परिस्थिती वेगळी होती, आजही बौद्ध धर्म आणि हा ब्राह्मणी धर्म यांचा संघर्ष चालू आहे आणि तो संघर्ष हाच भारताचा इतिहास आहे आणि भारताचं भवितव्य या संघर्षावर सगळं अवलंबून असं माझं मत आहे. आणि हा संघर्ष जर बौद्ध धर्माच्या मताप्रमाणे जर यशस्वी झाला तरच या देशाच्या सगळ्या समस्या मिटतील, नाहीतर या देशाच्या समस्या कधीही मिटणार नाही. जय हिंद.